प्रामाणिकपणे काम केल्यास सोनईकर डोक्यावर घेतात. माजी मंत्री गडाख. डॉक्टर बाबासाहेब शिरसाट यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावपणा जपला. हाच वारसा डॉक्टर सागर व डॉक्टर स्नेहा जपतील. सर्वत्र काम करत असताना कर्मभूमीला विसरले नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. डॉक्टर शिरसाट हॉस्पिटल व प्रसूतीगृह आणि सोनोग्राफी सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रामाणिकपणे जो सोनईमध्ये काम करतो त्यास सोनईकर डोक्यावर घेतात, असा आजपर्यंतचा इतिहास आहे, असे माजी मंत्री गडाख म्हणाले. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करत डॉक्टर शिरसाट दाम्पत्याने दिव्यत्व प्राप्त केलं. अनेक भोजन ऐकली, पण पेशंट भोजन हे प्रथमच आज ऐकले, असे मत महंत हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले. डॉक्टर शिरसाट हॉस्पिटल व प्रसूतीगृह आणि सोनोग्राफी सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी हरिभक्त परायण महंत उद्धव महाराज मंडलिक, माजी मंत्री शंकरराव गडाख, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, पत्रकार विनायक दरंदले, हॉस्पिटल दिलीप पवार, दिनकर गर्जे, साई आदर्शचे शिवाजी कपाळे, डॉक्टर निवेदिता गडाख, डॉक्टर रजनी गडाख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बाबासाहेब शिरसाट यांनी केले. सुरुवातीपासून आजपर्यंतची वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाल सांगून सोनईकरांचं प्रेम व सहकार्याबद्दल डॉक्टर शिरसाट यांनी सर्वांचे विशेष आभार मानले. दरम्यान विविध प्रकारचे उपचार घेऊन यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल अनेकांनी डॉक्टर शिरसाट हॉस्पिटल यांचे आभार मानले. डॉक्टर सागर शिरसाट यांनी मनोगत व्यक्त. आजपर्यंतच्या प्रवासात डॉक्टर शिरसाट हॉस्पिटलवर विश्वास ठेवून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व रुग्णांचे विशेष आभार मानले. भविष्यात आपल्या सर्वांची सेवा करत असताना आणखी काही नाविन्यपूर्ण गोष्टी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.